राज्यभरातून 5 विभागांमध्ये आयोजित केलेले आहे। जवळजवळ महाराष्ट्रातून 5000 पर्यंत नोंदणी आलेल्या आहेत। आताचं युग हे मीडियाचे युग आहे। सोशल मीडियावर खूप साऱ्या गोष्टी होतात आणि म्हणून या सर्व स्पर्धेचा सुरुवात ही सोशल मीडियापासून झाली। 3 फेरीमध्ये स्पर्धा घेण्यात येणार होती। पहिली फेरी ऑनलाईन होती आणि या ऑनलाईन फेरीमध्ये आपल्याला आपलं जे नृत्य होतं त्याचा छोटा व्हिडिओ बनवून टाकायचा होता। आपण सगळ्यांनी टाकला। आपल्या समाजात आपल्या आदिवासी भागामध्ये खूप सारे मुलं आहेत की जे दिवस रात्र मोबाईलवर बघतायत, म्हणजे नको तेवढा वेळ पण बघतायत। आपल्या समाजाचे काही रील्स यावे अशी अपेक्षा होती आणि काही डॉक्युमेंटरीज बनावेत, काही संस्कृतीच्या काही व्लॉग बनावेत। अशा प्रकारे सगळा मिळून काही पारंपरिकता असे सगळे मिळून प्रगती प्रतिष्ठान जे आहे यांच्या मार्फत 9 प्रकार या स्पर्धेमध्ये आहेत। 9 प्रकार आहेत। या 9 प्रकारामध्ये 5 प्रकार हे पारंपरिक होते। त्याच्यातले 5 प्रकार आपण या ठिकाणी पाहिले। एक होतं लोकनृत्य। आता प्रत्येक ठिकाणी बघा लोकनृत्य असा शब्द येतोय। लोकगीत, पारंपरिक वाद्य हे आपल्याला कोणी ट्रेनिंग नाही दिलेलं आहे, आपल्या समाजाला मिळालेली ही देणगी आहे। आपण कोणाचं तरी पाहिलंय आणि ते पाहून आपण शिकतोय। कोणालाही ढोल वाजवायचे क्लास पाहिले का आपण? शहरामध्ये तबला वादनाचे क्लास असतात, हार्मोनियम वादनाचे क्लास असतात। कुठे तुम्ही पाहिले का कात्री गावात पावे वाजवायचे क्लास आहे का? नाहीये। कारण आपल्या आदिवासी समाजाचे लोक आपल्याला देवाने निसर्गतः एक देणगी दिलेली लोककलेची, मग ती वाद्य असो, ती नृत्य असो। सोंगाड्याचे क्लास नाही लावले जात, सोंगाडे आपोआप शिकतात। तुम्ही बँड पार्टी सुद्धा आपोआप शिकतात आणि म्हणून ही आपल्याला लाभलेली देणगी आहे। याचा फायदा घेत आपल्या महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने या प्रगती प्रतिष्ठान, त्याचप्रमाणे आपल्या एरियातल्या त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामधनं आदिवासी रूढी परंपरा या संस्थेची निवड केली। त्यानंतर सूर्यदर्शन या संस्थेची निवड करून त्यांच्या मार्फत हा कार्यक्रम प्रचार केला आणि त्याच्यातले आपल्यापर्यंत स्पर्धा आली। नृत्य आपण केलं, वादन आपण केलं, गायन आपण करतो, गीत गातो आपण। लोलगीत असेल, लग्नाची गीत असतील, कुठे लिहून ठेवलेले आहेत का? कोणी आपल्याला शिकवत नाही, पण लहान मुलं सुद्धा लोकगीत मध्ये लोल गातात, लग्नाची गीतं गातात। तर हे सगळं आपण या ठिकाणी केलंय। 4 प्रकार असे होते जे इथं झाले नाहीत। राज्यस्तरावर ते होणार आहेत, काही ठिकाणी ते झालेत। त्याच्या 4 प्रकारामध्ये पहिला प्रकार होता रील्स। आपल्या समाजाच्या कोणत्याही चालीरीतीवर आपल्याला रील्स बनवायची होती। आपल्याकडनं काही रील्स आलेल्या आहेत, आपण त्या राज्यस्तरावर पाठवलेल्या आहेत, कारण 10 रील्स आपल्याला राज्यस्तरावर पाठवायच्या होत्या। एक होतं व्लॉग। व्लॉग म्हणजे काय होतं की आपल्या समाजातलं किंवा आपल्या परिसरातलं कोणत्याही देवी देवताचं ठिकाण असेल, जुनं स्थळ असेल किंवा एखादी ज्येष्ठ व्यक्ती असेल, तिचं कार्य असेल, ते आपल्याला माहिती रूपाने त्याचा व्हिडिओ बनवायचा होता। त्याला व्लॉग म्हटलं गेलं। दुर्दैवाने म्हणा किंवा आपल्याकडे काही तरुणांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून व्लॉगची संख्या आपल्याकडे कमी आली, पण आपण जेवढे आले तेवढे सर्व राज्याला पाठवले आहेत। एक होती डॉक्युमेंटरी फिल्म। शॉर्ट डॉक्युमेंटरी आपल्याला बनवायची होती। आपल्याकडे एक नमुना म्हणून डॉक्युमेंटरी आहे, जर त्या ठिकाणी आपल्याला थोडा वेळ मिळाला तर आपण ती नक्कीच पाहूया। तर डॉक्युमेंटरी आहे। डॉक्युमेंटरीमध्ये जे स्पर्धक आहेत त्यांच्या मार्फत आपण ही डॉक्युमेंटरीची पण आपण आपल्याकडे कमी एंट्री होत्या त्या पण आपण राज्याला पाठवल्या। तर एकंदरीत सर्व स्पर्धा ह्या या ठिकाणी व्यवस्थितरित्या पार पाडल्या आहेत। आपण या कार्यक्रमासाठी खास करून 3 वेळा काही मोबाईलवर आपण पत्रिका पाहिली असेल। मान्य महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मान्य उईके साहेब यांचा फोनवरनं निरोप होता की मी नंदुरबार जिल्ह्याच्या कार्यक्रमासाठी नक्की येईल, कारण 5 ठिकाणी हे कार्यक्रम होत आहे। हा दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आहे। 2 तारखेला नाशिकचा कार्यक्रम आहे, गडचिरोलीचा कार्यक्रम होणार आहे आणि मग 14 तारखेला भगवान बिरसा मुंडा यांच्या 150वी जयंती 15 नोव्हेंबरला येते। आपण आपल्या प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी बिरसा मुंडांची जयंती हा जनजाती गौरव दिवस, राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस आहे, म्हणून तो आनंदाने साजरा करा आणि हा उद्देश तुमच्यापर्यंत यावा म्हणून 14 आणि 15 तारखेला
आपण नागपूर या ठिकाणी या सगळ्या कलाकारांना जे या ठिकाणी निवडले जातील त्यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. नागपूरला जाण्याची व्यवस्था कशी असेल काय असेल आपल्याला सगळं कळवलं जाईल आणि त्या ठिकाणी मात्र ही सर्व व्यवस्था होणार आहे. तर आपण सगळेजण आलात इथपर्यंत, आज खूप वेळ दिलात, बाहेर पाऊसही आहे, एवढ्या वेळात सुद्धा आपण या ठिकाणी आलात म्हणून मी पुन्हा एकदा आपलं स्वागतही करतो आणि आभारी करतो. मुख्य कार्यक्रमाकडे जाऊयात. माननीय अतिथी महोदय या ठिकाणी आपण ज्यांना आमंत्रित केलंय आपल्या नंदुरबार जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी थोड्याच वेळात ते आले की आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. त्याआधी एक डॉक्युमेंटरी आपल्याला आधी दाखवली, तसं एक पिक्चर चित्रपट बघूया आपण. छोटा एक फिल्म आहे आणि जरी माननीय मंत्री महोदय हे या ठिकाणी आज उपस्थित राहू शकले नाहीत तरी देखील त्यांनी आपल्यासाठी शुभेच्छा मात्र नक्की पाठवलेल्या आहेत. त्या शुभेच्छा सुद्धा आपल्याला ऐकायच्या आहेत. तर बघूयात, आधी व्हिडिओ बघूयात आणि त्यानंतर माननीय मंत्री महोदयांच्या शुभेच्छा बघूयात. आज आपले जेवढे कार्यक्रम झाले त्या सर्व कार्यक्रमांची व्हिडिओ बनेल आणि नाशिकला 2 तारखेला ती प्ले होईल. आपल्यालाही भगवान बिरसा कला संगम फेसबुकवर याचं अकाउंट आहे जिथं आपण व्हिडिओ अपलोड केले होते त्या ठिकाणी हे पाहायला मिळेल. आणि ही महाराष्ट्र शासनाकडे आदिवासी विकास विभागाकडे कायम ठेवणारे ही डॉक्युमेंटरी राहणार आहेत. त्याच्यामुळं आपण सगळेजण या भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जयंती निमित्ताच्या कार्यक्रमाचे साक्षीदार होणार आहेत. धन्यवाद. यानंतर मी आपल्याला सांगितलं होतं की माननीय मंत्री महोदय यांचा खास आग्रह होता की मी येतो आणि काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. गडचिरोलीला माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक लावल्यामुळं त्यांना तिकडे जाणं आवश्यक होतं म्हणून त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी शुभेच्छा पाठवल्या आहेत. त्या शुभेच्छा ऐकूयात. भगवान बिरसा मुंडा कला संगम विभागस्तरीय स्पर्धेत आपली परंपरा संस्कृतीपूर्ण कला सादर केल्या. त्यातील काही व्हिडिओ मला बघायला मिळाले. आपण सर्वांनीच खूपच मस्त सादरीकरण केलं, फारच छान. मला खूप कौतुक आहे. माझ्या समाजातील कलावंतांना अशा कार्यक्रमाची संधी देणारे आदिवासी रूढी परंपरा जागृती संस्था विसरवाडी आणि सुदर्शन कैलासवासी मोहनदास वडवी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आयोजित केल्याबद्दल मनापासून मी धन्यवाद मानतो. बिरसा कला मंच यांच्यासोबत यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन केले. खूप कष्टाने काम असून आपण आनंदाने केले आहे. मला आपल्या सर्वांच्या भेटायला यायला जमले नाही याचे मला दुःख आहे. आपण आपली भेट लवकरच होणार आहे. दिनांक 15 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे भगवान बिरसा मुंडांच्या जनजाती गौरव दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात आपली सर्वांची मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे भेट होणार आहे. आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आज जनजाती समाजाचा आदिवासी समाजाचा गौरव केला असल्यामुळे 15 नोव्हेंबर हा आदिवासी समाजाचा जनजाती समाजाचा गौरव दिवस असल्यामुळे
त्या दिवशी आपली सर्वांची भेट होईल. सर्व स्पर्धक, सहभागी, सर्व कलावंतांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप मंत्री महोदयांनी शुभेच्छा दिल्यात. आपण ज्या कार्यक्रमाची वाट पाहताय तो निकाल येतोय. पहिल्या सत्रामध्ये आपण सगळेजण अतिशय आनंदाने नृत्य आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आता निकाल ऐकण्याआधी हा दुसऱ्या सत्राचा आपण या ठिकाणी कार्यक्रम करतोय आणि या दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा मी पुन्हा आपलं स्वागत करतो आणि मान्यवरांना स्टेजवर आमंत्रित करतो. गणेशजी गावित आपण स्टेजवर यावं. माननीय वीरेंद्रजी वडवी आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं. आपण आपल्या सर्वांच्या वतीने एक ज्येष्ठ कलाकार आहेत. आपण या कला संगममध्ये अनेक कला पाहिल्या असतील. काही लहान मुलं या कलेमध्ये होती आणि काही ज्येष्ठ माणसंही या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्ती होते. या आपल्या सगळ्यांचा एक प्रतिनिधी या स्टेजवर बसला पाहिजे म्हणून मी आमंत्रित करतो. एक पावरावादक आहे निंबा वडवी. बाबा कात्रीचे आहेत आणि कात्रीचे आमच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय की आपण बाबांना स्टेजवर आणायचंय. बाबांचं 102 वर्षाचं वय आहे. 102 वर्ष आणि आज सुद्धा ते कंटिन्यू 10 मिनिटं पावरी वाजवू शकतात. एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. ही दैवी देणगी त्यांना मिळाली आहेत. आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ व्यक्तिमत्व निंबा बाबा वडवी हे पावरावादक आहे. ते स्टेजवर येतील. त्यानंतर सूर्यदर्शन संस्थेचे माननीय अध्यक्ष संदीप भाऊ आपणही स्टेजवर यायचे. संदीप दादा हे कात्री या गावाचे सरपंचही आहेत आणि नुकताच त्यांना एक आदर्श सरपंच म्हणून त्यांची सुद्धा निवड झालेली आहे. कात्री हे धडगाव तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत आहे. कैलासवासी मोहनदादा वडवी या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी स्टेजवर यावं. आपल्या समाजामध्ये आपल्या रूढी परंपरा जागृत व्हाव्या आणि त्या टिकाव्या, त्या पुढे जाव्यात म्हणून आदिवासी रूढी परंपरा व जाणीव जागृती संस्था विसरवाडी ही गेल्या अनेक वर्षापासून काम करते. त्या संस्थेचे माननीय अध्यक्ष ईश्वरदादा गावित यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय चंद्रकांत पवार साहेब प्रकल्प अधिकारी थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होतील. ज्यांचं एक डॉक्युमेंटरी आपल्याला फेसबुकवर पाहायला मिळेल. असं एक नाव जो तरुण आहे पण सगळ्यांसाठी अभिमान आहे असा आमचा तरुण मित्र जो सूर्यदर्शन संस्थेमध्ये काम करतो. आपण अनेकांनी फेसबुकवर बातमीत त्याचं नाव ऐकलं असेल. आज आपल्याला त्याला भेटायचंय. त्याला या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. अनिल मानसिंग वसावे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आहे. किलोमांजरो या पर्वतावर तो जाऊन आलाय. माउंट एव्हरेस्टवर देखील त्याने माउंट एव्हरेस्टसाठी निवड झाली आणि माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा त्याला मान मिळाला. परंतु दुर्दैव असं होतं की माउंट एव्हरेस्ट हे ज्या ठिकाणी आपण जातो तर त्याला मार्गदर्शकांची गरज असते. अनेक मार्गदर्शक लागतात. त्याच्याबरोबर तिथपर्यंत नेणारी व्यक्ती लागतात आपल्याला आणि जी संपूर्ण टीम असते. अशा खडतर प्रवासामध्ये त्यांनी माउंट एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न केला. चढाई केली. माउंट एव्हरेस्ट हे 8,800 किलोमीटर 8,800 मीटरचं उंच आहे. 8,200 मीटर पर्यंत अनिलजींचा प्रवास झाला होता आणि त्यांच्याबरोबरचे काही सहकारी होते. त्याच्यातले 3 सहकारी त्याच ठिकाणी वारले. आणि कदाचित आपल्याला माहिती असेल मित्रो, माउंट एव्हरेस्ट हे हिमालयातलं सर्वात उंच शिखर आहे. तिथं जर एखादा व्यक्ती गेला आणि तो जर तिकडं वारला तर त्याला खाली आणता येत नाही. त्याच बर्फामध्ये असल्यामुळं त्याचं प्रेत वर्षानुवर्ष तिकडे असतं. त्याचे 3 मित्र त्या ठिकाणी वारले आणि पुढचा प्रवास त्याच्यासाठी खडतर झाला आणि म्हणून केवळ 600 मीटरचं अंतर पार करण्याचं बाकी असताना अनिल परत आला. पुन्हा त्याची दक्षिण आफ्रिकेसाठी अजून निवड झालेली आहे आणि म्हणून असा एक आदिवासी समाजातला चांगला वेगळं काम करणारा हा गिर्यारोहक
आपल्यासाठी आज इकडं अतिथी म्हणून आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. माननीय चंद्रकांत पवार साहेबांचं आगमन या ठिकाणी होईलच आणि याआधी पुन्हा आपण भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आहे आणि म्हणून भगवान बिरसा मुंडांना आठवूया. त्यांचं गाणं आता सगळ्यांनी म्हणायचंय. आमचे मधुकरजी आपल्या बरोबर गाणं गातील. आपण सगळ्यांनी जेवढं येईल जेवढ्या आवाजात येईल तेवढं गायचंय. आपणच आहोत त्याच्यामुळे काही चुकणार नाही. प्रत्येक जण गाण्याचा प्रयत्न करा. मधुकरजी गीत माझ्या मागून म्हणायचंय. धरती आबा समाजाला सुधारी, न बिरसा माझा गोधनाचा पुजारी. धरती आबा समाजाला सुधारी, न बिरसा माझा गोधनाचा पुजारी. कर्मी आई चौल्या तू गावी, बाळ जन्मला बिरसा भारी. कर्मी आई चौल्या तू गावी, बाळ जन्मला बिरसा भारी. 15 नोव्हेंबरला आनंद झाला जारी हो, न बिरसा माझा गोधनाचा पुजारी. दारूबंदीसाठी फिरतो या दारी, नको पिऊ दादा दारू नाही बरी. साऱ्या समाजाला संदेश दिला भारी हो, न बिरसा माझा गोधनाचा पुजारी. सेवा भावाच्या नावावरी, धर्मांतरण करतात साई. या धूर्त कार्यास ओळखून बसला उरी हो, न बिरसा माझा गोधनाचा पुजारी. हातात घेऊन तीर कमान, शत्रूला हरवू घेतो यान. समाजात एकीचे उलगुलान जारी हो, न बिरसा माझा गोधनाचा पुजारी. धरती आबा समाजाला सुधारी, न बिरसा माझा गोधनाचा पुजारी. घनघोर युद्ध डोंगर दरी, पकडून नेले इंग्रज दरबारी. घनघोर युद्ध डोंगर दरी, पकडून नेले इंग्रज दरबारी. मरणाला भीत नाही वाघाची जात आहे भारी हो, न बिरसा माझा गोधनाचा पुजारी. धरती आबा समाजाला सुधारी, न बिरसा माझा गोधनाचा पुजारी. बोलो भगवान बिरसा मुंडा की, कुलदेवी हामोगी माता की. धन्यवाद मधुकरजी. आपण सगळ्यांनी खूप छान साथ दिला. सगळ्या आपल्या जोरदार सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. गाणं थोडं ऐकायला आणि म्हणायला कठीण होतं तरी सुद्धा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला. कलाकार असल्याचं आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. धन्यवाद. आलेल्या व्यासपीठावरील मान्यवरांचा मी परिचय आपल्याला करून देतोय. याआधी उद्घाटनाचा कार्यक्रम झाला.
त्यावेळेस देखील हे मान्यवर या ठिकाणी होते, तरी देखील कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून या ठिकाणी परिचय करून देईल. जे काही राहिलेले सत्कार आहेत ते आपण सत्कार करूयात. सुरुवातीपासून परिचय करून देतो. माझ्यापासून पुढे पहिल्या खुर्चीवर बसलेले आमचे सन्मित्र संदीप वडवी, सूर्यदर्शन कैलासवासी मोहनदादा वडवी बहुउद्देशीय संस्था कात्री या संस्थेचे ते अध्यक्ष आहे आणि ग्रुप ग्रामपंचायत कात्रीचे मान्य सरपंच आहेत. त्यानंतर ज्यांची ओळख आपल्याला करून दिली, पुन्हा आपल्याला ओळख करून देतोय आणि त्या बाबांची आठवण तुमच्याकडे कायम राहणार आहे. कारण तुम्हाला जे प्रमाणपत्र भेटणार आहे ना, त्या प्रमाणपत्रावर आपल्या प्रांताची ओळख म्हणून बाबांचा फोटो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून निंबा बाबा हे पावरी वादक आहे, 102 वर्षाचे त्यांचं वय आहे आणि आपल्या प्रत्येकाला एवढंच आयुष्य लाभो असं मी या मोगीच्यांनी प्रार्थना करतो. आपण सगळे कलाकार एवढे जगावेत अशी या ठिकाणी देवाच्यांनी प्रार्थना करतो. आपल्याला शुभेच्छा देतो. निंबा बाबा हे कात्रीचे आहेत. त्यांच्या बाजूला आमचे सन्मित्र वीरेंद्र रावजी वडवी, मूळचे खांडबारा या गावाचे आहे, वेडापावला आहे त्यांचं मूळगाव आहे. नंदुरबारला वास्तव्याला असतात. अनेक संघटनांमध्ये काम करून आदिवासी समाजाची सेवा करण्याचं त्यांचं व्रत आहे. दादा सद्यस्थितीला देवगिरी कल्याण आश्रम या संघटनेचे प्रांतचे सचिव म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. अनेक प्रवास या निमित्ताने समाजाच्या अनेक कामांसाठी मंत्र्यांबरोबरच्या बैठकी असो किंवा जे जे कार्यक्रम मोठमोठे होत आहेत देशभरामध्ये, वनवासी कल्याण आश्रमाच्या कामांबरोबर त्यांच्या बैठका होत असतात. त्यानंतर त्यांच्या शेजारी असलेले मान्यवर, मी मागे आपल्याला बोललो होते की यांची ओळख नाही मी पुढच्या कार्यक्रमाला करून देईल. आमचे आदरणीय गणेश मागता गावित, मूळ गाव त्यांचं बागरपाडा आहे नवापूर तालुक्यातले. गणेशजी यांचा प्रवास सुद्धा एका छात्रावासापासून तर आज पश्चिम क्षेत्र म्हटलं तर गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र राज्य असं 3 राज्यांचं वनवासी कल्याण आश्रम या संघटनेचे सहसंघटन म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे. संपूर्ण भारतभर त्यांचा या विषयावर प्रवास असतो आणि एक आदिवासी समाजातला हा व्यक्ती देशभरामध्ये समाजाचं काम घेऊन अनेक ठिकाणी बैठका करतो. आमच्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज आपल्यासाठी ते खास करून उपस्थित राहिले, त्यांचं मी पुन्हा स्वागत करतो. त्यांच्या शेजारी आहेत आमचे आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्थेचे मान्य अध्यक्ष ईश्वरदादा गावित, ईश्वर फत्या गावित. त्यांचं मूळ गाव उची शेवडी विसरवाडी जवळ आहे आणि ते राहायला उची शेवडीलाच असतात. विसरवाडीला त्यांचा स्वतःचा जय बोरवेल नावाचा व्यवसाय आहे. अनेक छोटे उद्योजक म्हणून ते त्या ठिकाणी कामाला आहेत. आणि शेवटी आमचे सन्मित्र अनिल, ज्यांचा परिचय करून दिला, अनिल मानसिक वसावे, आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक, अनेक डोंगर त्यांनी सर केलेले आहेत. भविष्यात अजिंक्य त्यांच्या उंच यशाची भरारी त्यांना लाभो मी या ठिकाणी त्यांना सदिच्छा व्यक्त करतो. आणि सगळ्यांचा परिचय या ठिकाणी झालाय, पण बाबा या ठिकाणी आहेत स्टेजवर, त्यांचं या व्यासपीठाच्या वतीनं आपण स्वागत करूया. मी गणेशजी गावित आणि संदीप दादांना विनंती करतोय की बाबांचं आपण माननीय प्रकल्प अधिकारी चंद्रकांतजी पवार साहेब हे या ठिकाणी येत आहेत. आपल्या नंदुरबार प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आहेत. आपण जोरदार टाळ्या स्वागत करूया माननीय चंद्रकांतजी पवार साहेब. आपण सगळे कलाकार या ठिकाणी आहोत. साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत केलंच. साहेब, या बिरसा कला संगम विभागीय फेरीच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम. साहेबांचा परिचय सांगितला. मान्य चंद्रकांतजी पवार साहेब हे आपल्या नंदुरबार प्रकल्प कार्यालयाचे मान्य प्रकल्प अधिकारी आहेत. अतिशय भगवान बिरसा मुंडाची 150व्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही त्यांची मागे कार्यशाळेमध्ये भेट घेतली. साहेबांनी अनेकांना मार्गदर्शन केलं आणि भगवान बिरसा मुंडाची जयंती ही अतिशय सगळ्या शाळांमध्ये, प्रकल्प स्तरामध्ये, सगळ्या संस्थांमध्ये, सगळ्या ठिकाणी अतिशय उत्साहाने करण्याचे मानस साहेबांनी केलेला आहे. आणि त्या प्रकारे आश्रमशाळा म्हणा किंवा वेगवेगळे हॉस्टेल्स आहेत, सगळीकडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भगवान बिरसा मुंडाची जयंती ही साजरी होत आहे. वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. माननीय चंद्रकांतजी पवार साहेब या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण करूया. मी वीरेंद्रजींना विनंती करतोय.
वीरजी वडवी आपण माननीय पवार साहेबांचं स्वागत करावं.